जय श्री कृष्ण. स्वागत आहे आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच विश्वचनी प्रार्थना. आज आपण पाटोडींची आमटी बघणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर जिरं छान खुलल्यानंतर मी इथं कांदा, टमॅटो, लसूण, आलं, खोबरं याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि मसाले टाकून घेतलेले आहेत. गरम मसाला, लाल तिखट, हळदी पावडर, धने पावडर आणि मग ते छान असं थोडंसं पाणी टाकून पूर्णपणे आटून जाऊ दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये थोडंसं बेसन पीठ, त्याच्यामध्ये ओवा, तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचं पीठ भिजून छान अशी बारीक पातळ पारी लाटून घेतलेली आहे आणि ती छान अशी कट करून घेतली. ती कट करत असताना आपल्याला तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात. मी इथे लांब लांब शेपमध्ये कट करून घेतलं आणि त्या रशामध्ये सोडून दिलं. चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकलं. तयार आहे आपली आमटी. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की